नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भास्कर शिंदे, संचालक ज्ञानराज करिअर अकॅडमी संगमनेर। आज आपल्याला सर्वांना माहितीच असेल तर मुंबई चालक पदाची भरती प्रक्रियेचा लेखी पेपर नुकताच पार पडलेला आहे। यातील बहुतेक प्रश्न हे रिपीट झालेले आहेत, तर त्या सर्व प्रश्नांचं जनरल नॉलेज मराठी व्याकरण याचं आपण विश्लेषण बघणार आहोत। तर चला सुरू करूया। यातील प्रश्न क्रमांक 3 तर बघा, हा जो प्रश्न तिसऱ्यांदा चौथ्यांदा रिपीट झालेला आहे। वुहान हे शहर चीनमधील कोणत्या प्रांतात आहे? तर कोरोना रोगाचा विषाणूचा जो उगम ज्या प्रांतात शहरात झाला ते वुहान शहर चीन या देशातील हुबेई बी या प्रांतामध्ये आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3चं उत्तर कजित बी। अनेक वेळा परीक्षेमध्ये प्रश्न आपण एकाने येऊन पण गेलेला आहे। तर कोरोना महामारी हे जे कोविड-19 हा विषाणूचं जे संकट ज्याचा उगम वुहान या शहरात झाला त्याचा या ठिकाणी प्रांत विचारलेला आहे। पुढील प्रश्न क्रमांक 4 पुस्तक व लेखक याची अचूक जोडी ओळखा। म्हणजे या प्रश्नामध्ये आपण जर बघितलं तर यातील योग्य पर्याय कोणता आहे? तर शाकुंतल पाणिनी हा चुकीचा पर्याय। तर मेघदूत कालिदास पर्याय क्रमांक बी हे त्या प्रश्नाचं काही उत्तर आहे आणि म्हणून यातील मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिलं? संत कालिदास। शाकुंतल हे नाटक आपण एखाद्यात बघितलं तर हे नाटक हे सुद्धा शाकुंतल हे नाटक संत कालिदासांचं आहे, फक्त पाणिनी हा पर्याय चुकीचा आहे। त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर 2 हे महत्त्व होऊ शकतं। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी रिफ्लेक्टर बसवणे अनिवार्य आहे, कारण ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी रात्रीच्या वेळी अंधारातून जी वाहने येतात ती दृष्टिक्षेपात येण्यासाठी। कारण आपल्याला माहिती त्याच्यामध्ये हे लाल रंगाचं रिफ्लेक्टर हे रेडियम असतं आणि ते प्रकाशामध्ये चकाकतं, यासाठी पर्याय क्रमांक 4 वाहनाच्या मागील बाजूस परावर्तक पट्टीमध्ये रिफ्लेक्टर हे रेडियम बसवलेले असते। त्यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी पुढील चिन्ह चालकासाठी काय दर्शवते? प्रश्न क्रमांक 7 हा जे आहे प्रश्नाचं उत्तर थांबा। आता आपल्याला माहिती आहे हे चिन्ह नीट एका जर बघितल्यानंतर लगेच एका जे वर्तुळ केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आडवी रेष दर्शकले ज्याचा अर्थ इंग्रजीमध्ये स्टॉप म्हणजे थांबा अशा पद्धतीने एखादी होतो। त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 10 समृद्धी महामार्ग हा प्रकल्पाची अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या विभागाची आहे? तर हा जो प्रश्न पर्याय क्रमांक डी MSRDC महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ हे त्याच्या काळात लॉंग फॉर्म आहे। समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रात मुंबई ते नागपूर या 2 शहरांना जोडतो। एका परीक्षेमध्ये प्रश्न आलेला होता, या राष्ट्रीय महामार्गाला खालीलपैकी कोणाचं नाव दिलं गेलं? तर प्रश्नोत्तर बाळासाहेब ठाकरे। आणि त्यामुळे शहर नीट लक्षात ठेवायचे, मुंबई ते नागपूर या 2 महानगरांना जोडतो तर त्याला नाव स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचं जे नाव या महामार्गाला दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 11 सगळ्याच मुलांचा बरोबर आलेला असणारे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी पर्याय क्रमांक 1 शेकरू जातीची खार हा जे आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू याचा आढळ महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य पुणे या ठिकाणी त्याचा आढळ याकडे असतो। त्याचबरोबर इतर पर्याय आपण जर बघितले, ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये, तर माळढोक पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि अहमदनगर या 2 महामार्गावर आहे। आणि म्हणून या तिन्ही प्रश्नांची उत्तरं ही सुद्धा तुम्हाला कधी बघून जायची आहेत। प्रश्न क्रमांक 12 फोर्स 1 महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी कृती दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? प्रश्नाचं उत्तर मुंबई। तर आपल्याला माहिती आहे फोर्स 1 आणि ATS हे महाराष्ट्र राज्यानं दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या संदर्भात निर्माण केलेले जे गट आहेत, तर या फोर्स 1 याचं मुख्यालय मुंबई या शहरामध्ये। फक्त याच्यामध्ये तुम्ही एका ठिकाणी वेगळा पर्याय CBI व CID महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभाग पुणे हे पर्याय क्रमांक 2 CIDचं मुख्यालय आणि त्यामुळे पुणे हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या 4ही पर्याय जर बघितले तर पर्याय क्रमांक 1 रत्नाकर
सूरज, रत्नाकर हे समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत. त्याचबरोबर पर्याय क्रमांक सी सविता, भास्कर, त्याचबरोबर हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न, ऊन हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर मराठी व्याकरणामध्ये आपण जर बघितलं तर ऊन आणि हून हे पर्याय क्रमांक 1 पंचमी या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत. पंचमी विभक्ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रथमा विभक्तीला कोणताही कारक अर्थ नाही. द्वितीया सलाते सलानाते, तृतीया ने ए सी ही, त्याचबरोबर चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी ऊन हून, षष्ठी चाचीचे, सप्तमी तई आ आणि संबोधन नो हे या विभक्तीचे प्रत्यय आहेत. आणि त्यामुळे सर्व प्रत्यय तुम्ही जर बघितले तर निश्चितपणे तुम्हाला 1 मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर नॅशनल व्हायरॉलॉजी सेंटर हे महाराष्ट्रातील पुणे या शहरात आहे. हाही प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी आत्ताच्याच ह्या वर्षाच्या पोलीस भरतीत 7 ते 8 ठिकाणी येऊन गेलेलं आहे. आणि त्यामुळे कोरोना विषाणूचं जे संकट, त्यामुळं राष्ट्रीय विषाणू संस्था नॅशनल व्हायरॉलॉजी सेंटर असं ज्याला म्हटलं जातं हे पुणे शहरात खूप चर्चेत आहे. आणि म्हणून हाही प्रश्न आपल्याला माहिती आहेत संदर्भात याच्या अगोदरसुद्धा येऊन गेलेला आहे. कालच आपल्याला माहिती आहे जळगावची प्रश्नपत्रिका झाली तर त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. प्रश्न क्रमांक 17, मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? तर या प्रश्नावर पर्याय डी मणिपूर या राज्याची रहिवासी. मीराबाई चानू या महिला खेळाडूनं नुकतंच ज्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या यामध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये. आणि त्यामुळे मीराबाई चानू खेळ विचारला जातो किंवा राज्य विचारलं जातं. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भागाने मोटार वाहनाचे इंजिन बनवलेले असते? तर या प्रश्नात उत्तर पर्याय क्रमांक सी पिस्टन, सिलेंडर, क्रॅम्पशॅफ्ट आणि क्रॅम्पसॉफ्ट ह्या का जे आहेत हे. पुढील प्रश्न क्रमांक 20, स्वतःशीच केलेले भाषण याला म्हणजे काय? आता हा जो प्रश्न आपल्या सराव परीक्षेत आपण घेतलेला होता प्रश्नात्तर त्याला सोगत असं म्हटलं जातं. स्वतःशीच केलेलं का जे भाषण त्याला सोगत असं एकाच्यात म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार यामध्ये खालीलपैकी कोणता रस आढळतो? तर या प्रश्नाचं काही उत्तर पर्याय क्रमांक सी वीर रस. तर कोणत्याही पद्धतीच्या शौर्य गाथा पोवाडे तर यामध्ये हे वाक्य उच्चारल्यानंतर आपला हात वरती जातो. तर देशाच्या संदर्भात गाजलेले ज्यात गाणी आहेत ही सर्व एखाद्यात वीर रसाची उदाहरणं आहेत. आणि त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे त्या प्रश्नाचं काही उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न 24, केलेल्या उपदेश निरर्थक ठरणे या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे? प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 पालथ्या घड्यावर पाणी. केलेला उपदेश निरर्थक ठरणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीचा तो अर्थ स्पष्ट करतो. प्रश्न क्रमांक 25, वाहनाच्या पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो? प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी क्लच. आपल्याला माहिती आहे इंजिन चालू किंवा ज्यात बंद करण्याच्या संदर्भात म्हटला मिडल पार्ट किंवा ज्यात जॉईंट कनेक्टर असं वर्णन क्लचचं केलं जातं. आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे त्या प्रश्नाचं काही उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? हा महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन हा जो साजरा केला जातो पर्याय क्रमांक बी राजश्री शाहू महाराज. आपल्याला सर्वांना कशात माहिती आहेत छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 ही जी तारीख महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. आणि म्हणून परीक्षेमध्ये नीट लक्षात ठेवायचे आहेत सामाजिक न्याय दिन हा राजश्री शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ तर सामाजिक समता दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून दोन्ही पर्याय नीट लक्षात ठेवायचे आहेत. वाहनांच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायर कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 टायरच्या मध्यभागी वाहनाची झीज जास्त प्रमाणामध्ये होईल. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर 28 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काही उत्तर.
हा प्रश्न आता सर्वांना कजत माहिती आहे, खूप चर्चेतला महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथसंपदा मी कालच लेक्चरमध्ये कजत घेतलेलं होतं, तर सर्वांना कजत माहिती असेल. तर महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथसंपदा अस्पृश्यांची कैफियत, ब्राह्मणांचे कसब, सत्सार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहेत. आणि म्हणून अनेक परीक्षांमध्ये यावर पूर्वीसुद्धा महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा विचारलेली आहे. त्याचबरोबर पर्याय याच्यामध्ये 2 लोकहितवादी. लोकहितवादी ह्या टोपण नावाने कोणाचा उल्लेख केला जातो? तर पर्याय गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावानं संबोधलं जातं. आणि त्यामुळे इंग्रज राजवटीमध्ये लोकहितवादी या नावाचं वर्तमानपत्रसुद्धा कोणी सुरू केलं होतं? प्रश्नोत्तर गोपाळ हरी देशमुख. विठ्ठलरामजी शिंदे किंवा ज्याला आपण वीरराज शिंदे म्हणतो, तर यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे वीरराज शिंदे यांनी लिहिलेलं पुस्तक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची ग्रंथसंपदा म्हटल्यानंतर गीता रहस्य, आर्टिक होम इन वेदास आणि ओरायन या ग्रंथांचे लेखन कोणी केलं? प्रश्नोत्तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. पुढील प्रश्न, तर याच्यामध्ये आपण बघू शकता. तर प्रश्न क्रमांक 31 चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर टाकणे आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ए पहिला गिअर. तर आपल्याला माहिती आहे एकाने कोणत्याही वाहनाला का स्टार्ट करताना किंवा सुरुवात करताना पहिला गिअर टाकणे एकाने गरजेचं असतं आणि म्हणून सर्वच मुलांचं एकाने बरोबर आलेलं असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रदीप्त लाल रंगाचा सिग्नल हा खालीलपैकी कोणती माहिती देतो? तर यामध्ये प्रश्न क्रमांक 32 याचं उत्तर चालकाने वाहन थांबवणे. तर लाल रंग हा कजत वाहन थांबवण्याच्या संदर्भातली सूचना एकाने पुढे देत असतो आणि म्हणून वाहन थांबवणे हे त्या प्रश्नाचं उत्तर. कोणताही सिग्नल असेल तर त्याच्यावर आपल्याला हे 3 रंग दिसतात. लाल रंग कजत थांबणे, त्याचबरोबर हिरवा रंग आणि पिवळा रंग. याची उत्तरं तुम्ही नीट बघून ठेवायची आहेत. त्यानंतर 52 कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? तर प्रश्नोत्तर 52 कशी आणि सुबोध रत्नाकर. प्रश्न पर्याय क्रमांक 3 सावित्रीबाई फुले. याच्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुल्यांची ग्रंथसंपदा विचारलेली होती, इथं सावित्रीबाई फुले यांची ग्रंथसंपदा विचारलेली आहे. त्यामुळं 52 कशी आणि सुबोध रत्नाकर सावित्रीबाई फुले यांचे कजत ग्रंथ आहे. त्याचबरोबर रमाबाई रानडे आपल्याला कजत माहीतच आहेत, महिलांच्या संदर्भातलं कार्य एकाने महत्त्वाचं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? महाराष्ट्रात अस्पृश्यांसाठी एकाच्यात पहिली शाळा कोणी सुरू केली? दोन्ही प्रश्नोत्तर महात्मा ज्योतिबा फुले. पंडित रमाबाई यांचे कार्य, महिला यांच्या संदर्भात उल्लेखनीय कार्य पंडित रमाबाई यांनी केलेले आहे. पुढील प्रश्न, पुढील चिन्ह वाहन काय दर्शवते? तर यातील प्रश्नाचं उत्तर बी डावीकडे वळणं. आता आपल्याला कोणतं एखाद्यात वाहन आदेशात्मक सूचना जर द्यायच्या जर असेल तर त्रिकोणामध्ये दर्शवलेले असतात आणि बाणाची दिशा ज्या ठिकाणी दर्शवलेली असते त्या ठिकाणी वळण घ्यायचं असतं. इकडं बाणाची दिशा डाव्या बाजूला आहे आणि म्हणून प्रश्नोत्तर डावे वळण हे त्या प्रश्नाचं काही उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, थार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे? आता हा जो प्रश्न आपण जर बघितला तर प्रश्नोत्तर पहिलं महिंद्रा अँड महिंद्रा, ज्याला आपण M&M या नावाने एखादी ओळखतो. हे जे वाहन आता अलीकडच्या काळामध्ये सर्वाधिक विक्रीमुळं चर्चेत आलेले आहे, त्यामुळं महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीनं बनवलेलं ते वाहन आहे. त्याचबरोबर इतर तुम्ही टाटा मोटर्स ही जी कंपनी भारतातील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड, याच्या ज्या सगळे जे वाहनांची नावं मारुती सुझुकी, टोयोटा इंडिया यांच्या कंपन्यांची वाहनं ही सुद्धा तुम्ही बघून ठेवत चला. त्यानंतर पुढील प्रश्न, राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर या प्रश्नाचं उत्तर सी कर्मणी प्रयोग. आता आपल्याला कजत माहिती आहेत कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे प्रयोगाचे 3 प्रकार. तर याच्यामध्ये राजाने राजवाडा बांधला वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या तंत्राप्रमाणे चालतं आणि कोणतेही वाक्य भूतकाळी असेल तर त्याचा प्रयोग हा कर्मणी प्रयोग असतो
आणि म्हणून राजाने राजवाडा बांधला ही भूतकाळातली घटना आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर कर्मणी हे त्या प्रश्नाचं काही उत्तर असणार आहे. त्याचबरोबर पुढील प्रश्न, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रात नागपूर रामटेक या शहरात, आणि त्यामुळं रामटेक हे नागपूर शहरामध्ये असणारे जे ठिकाण, या ठिकाणी हे विद्यापीठ आहे. महाराष्ट्रामध्ये असणारे एकमेव संस्कृत भाषेच्या संदर्भातलं विद्यापीठ रामटेक. त्याचबरोबर रामटेक हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात? नागपूर. त्याचबरोबर संत कालिदास यांनी मेघदूत हे काव्य कोणत्या ठिकाणी लिहिलं? तर प्रश्नोत्तर संत कालिदास. त्याचबरोबर वर्धा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय एकाधिक विद्यापीठ हे वर्धा या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणचं जे विद्यापीठ आहेत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या ठिकाणी. वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? आता या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी, वारकरी संप्रदायाचा कळस. आता यात या प्रश्नाच्या संदर्भात आपण एक ओवी, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशे कळस, ही ओवी वाचल्यानंतर जो वारकरी संप्रदायाचा पाया घातला तो संत ज्ञानेश्वरांनी, तर त्याच्यावर कळस चढवण्याचं काम संत तुकाराम यांनी केलेलं आहे. संत तुकाराम आपल्याला माहीतच आहेत महाराष्ट्रातील एक प्रमुख समाजसुधारक संत या नावाने ओळखले जातात. तुकाराम विल्होबा आंबिले हे त्यांचं मूळ नाव. त्याचबरोबर त्यांचं समाधीस्थळ देहू इंद्रायणी नदीकाठी हे पुणे जिल्ह्यात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा वनग्राम योजना याला खालीलपैकी कोणाचं नाव दिलेलं आहे? प्रश्नोत्तर संत तुकाराम. आणि त्यामुळं संत तुकारामची गाथा ही सर्व एकाने सर्वश्रुत आहेत आणि म्हणून तुकारामची गाथा प्रसिद्ध. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर वरीलच प्रश्न. तर संत ज्ञानेश्वर आपल्याला माहीतच आहेत ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी हे त्याचं कजतकानी संत ज्ञानेश्वरांचं नाव. त्यांनी एका जी संजीवन समाधी घेतली ती आळंदी या ठिकाणी. अमृतानुभव, चांगदेव 65 आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं लेखन कोणी केलं? प्रश्नोत्तर संत ज्ञानेश्वर. त्याचबरोबर संत एकनाथांची भारुडं या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. तर कीर्तनाच्या माध्यमातून किंवा भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा महाराष्ट्रातील संत. तर संत नामदेव याच्या अगोदरही मुंबई पोलीसमध्ये प्रश्न आलेला होता. उत्तर भारतामध्ये स्वतःचा संप्रदाय असणारा महाराष्ट्रातील पहिला संत कोण? संत नामदेव. किंवा महाराष्ट्रातील कोणत्या संताची उत्तर भारतात मंदिरं आहेत? प्रश्नोत्तर संत ज्ञानेश्वर. पुढील प्रश्न, पुढील चिन्ह काय दर्शवते? तर यातील वेग मर्यादा 50 km/h. आपल्या अकॅडमीच्या नोट्समधील हा सर्कलमधला जो आकडा आहे 50 हा सुद्धा बदललेला नाही आहे. आणि म्हणून आपण ज्या चालक पदाच्या ज्या नोट्स विद्यार्थ्यांना पुरवलेल्या होत्या तर यातील जसेच्या तसे सर्व प्रश्न तुम्हाला काही आलेले काही दिसतील. आणि त्यामुळे कोणताही वर्तुळ काढून एका ज्यात जो आकडा दर्शवलेला असतो तो वाहनाची वेग मर्यादा दर्शवण्याचं काम करत असतो. पुढील प्रश्न, संजय गांधी नॅशनल पार्क हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर संजय गांधी नॅशनल पार्क हा महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी. तर संजय गांधी राष्ट्रीय पार्क हा मुंबईमधील बोरिवली या उपनगरामध्ये स्थित आहे. तर क्षेत्रफळ किंवा आकारमानानं महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान एकाजेत कोणतं? तर प्रश्नाचं उत्तर असणार आहे संजय गांधी. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी हे त्या प्रश्नाचं काही उत्तर असणार आहे. त्यानंतर आपल्याला कजत माहीतच असेल भंडारा या जिल्ह्यातील जे राष्ट्रीय उद्यान अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमध्ये ताडोबा किंवा मेळघाट हे राष्ट्रीय उद्यान. त्याचबरोबर अमरावती गुगामल हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये? अमरावती, चंद्रपूर, भंडारा यातील राष्ट्रीय उद्यानं किंवा नावं लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, बालकवी हे नाव टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? तर बालकवी या टोपण नावाने ओळखला जाणारा महाराष्ट्रातील संत त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पर्याय क्रमांक बी. यांना बालकवी या नावाने एकाने ओळखलं जातं. राम गणेश गडकरी, राघव गडकरी, त्याचबरोबर कृष्णाजी केशव दामडे आणि नारायण सीता फडके यांची एका जगाने टोपण नावं किंवा विवा शिरवाडकर यांची टोपण नावं याच्या अगोदरच्या भरती प्रक्रियेत येऊन गेलेली आहेत. ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून का जतकानी प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. पुढील प्रश्न, अनार्थॉलॉजी या शास्त्रामध्ये
कशाचा अभ्यास केला जातो? तर याच्यामध्ये पक्षी जीवनाचा अभ्यास करणारं शास्त्र कोणत्या नावाने ओळखलं जातं? त्याला अनॅर्थॉलॉजी याच्यात म्हटलं जातं. प्राण्यांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला झुलॉजी या नावाने जे संबोधलं जातं, प्राणी झुलॉजी. त्याचबरोबर फ्लोरिकल्चर जे फुलांचा अभ्यास करणारं, त्याचबरोबर पॅडॉलॉजी हे फळांचा अभ्यास करणारं शास्त्र. त्यामुळं फळांचा, फुलांचा, प्राण्यांचा, वनस्पतींचा बॉटनी ही सर्वच्या सर्व नावं किंवा ज्यात कोणतं शास्त्र हे कशाचा अभ्यास करतं याचं नावं तयार करून ठेवायची आहेत. आता पाठीमागच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता, जसं अनॅर्थॉलॉजी हे पक्ष्यांच्या संदर्भातलं अभ्यास करणारं शास्त्र आहे, तसं एंटेमॉलॉजी हे कीटकांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. पुढील प्रश्न, पुढील चिन्ह चालकासाठी काय दर्शवते? या प्रश्नावर वाहन उभे व पार्क करू नये, म्हणजे कोणत्या ठिकाणी नो पार्किंग किंवा याच्या संदर्भातला जो बोर्ड असेल तर वर्तुळामध्ये गुणाकाराची फुली मारलेली असते किंवा अशा पद्धतीचा सिम्बॉल जर असेल तर त्या ठिकाणी वाहने उभी करू नयेत हे दर्शवण्याचं काम हा सिम्बॉल करत असतो. अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर इथून पाठीमागे सिम्बॉल व सर्वसाधारण 5 ते 6 प्रश्न याच्यात येऊन गेलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात? तर प्रश्न क्रमांक 1, अनुसूची 171. आता बघा प्रश्नांचं रिपिटेशन कसं सुरू आहे. आता परीक्षेमध्ये पाठीमागच्याच एका जिल्ह्यात माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूर किंवा बाळेगाव या ठिकाणी प्रश्न आलेला होता. तर राज्यपाल विधान परिषदेवर किती सदस्यांची नेमणूक करू शकतात? तिथं प्रश्नोत्तर 12 होतं, तर इथं अनुच्छेद विचारला आहे आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर अनुच्छेद 171 हे त्या प्रश्नाचं काही उत्तर होईल. पुढील प्रश्न, हलक्या वाहनांचे प्रश्न क्रमांक 54 ज्याला आपण LME म्हणतो, जास्तीत जास्त वजन किती असते? तर या प्रश्नाचं काही उत्तर पर्याय क्रमांक 2 7.5 टन ही जे ह्या हलक्या वाहनांचं का जे वजन असतं 7.5 टन हे हलकं ज्याला आपण LME वाहन याकडे म्हणतो. आणि म्हणून LMEचं का जे वजन इथं विचारलेले आहेत तुम्हाला का जे लाईट मोटर व्हेकल LME या शब्दाचा लॉंग फॉर्म, तशाच पद्धतीने तुम्ही जड आणि अवजड वाहन याची मर्यादा ही सुद्धा का जे बघून ठेवायची आहे. पुढील प्रश्न, वाहनाच्या प्रश्न क्रमांक 57, वाहनांच्या बाजूच्या आरशांमध्ये साईड मिरर वाहनाच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात? आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे त्या प्रश्नाचं काही उत्तर असणार आहे. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 57A प्रत्यक्ष अंतराच्या जवळ. आणि म्हणून तुम्ही आरशाच्या बाजूला या ठिकाणी बघत असाल एका ज्यातनं तर आंतरवक्र आरसा, बहिर्वक्र आरसा या अंतराच्या संदर्भातले हे आरशाचे 2 प्रकार आहे. तर त्याच्या संदर्भात त्याचबरोबर तुम्ही प्रत्यक्ष आरशावर सुद्धा लिहिलेलं असतं. जे प्रत्यक्ष जे आहेत ना, जे वाहन आपल्याला आरशामध्ये दिसतं त्याच्यापेक्षा ते वाहन त्याच्यापेक्षा अधिक जवळ असतं. आणि म्हणून याकाने ह्या वाहनाचे प्रकाराचे आरसे आणि त्याचबरोबर त्यातल्या प्रतिमा हा विज्ञानाच्या संदर्भातला काही प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, मोटार वाहनातील इंजिनापासून ते चाकापर्यंतची शक्ती ज्याला आपण पॉवर म्हणतो वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते? आता या प्रश्नाचं काही उत्तर प्रसारण प्रणाली, त्याला ट्रान्समिशन सिस्टीम या नावाने जे संबोधलं जातं. आता ही ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम हे नेमकं कसं, तर तुम्ही एका ज्यात काही कोणतंही इंजिन असेल त्याचं मेकॅनिझम हे समजून घेतल्यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणं त्याला ट्रान्समिशन सिस्टीम असं संबोधलं जातं. पुढील प्रश्न, आता या ठिकाणी पुढील एखादे प्रश्न आहेत. गोलाकार वाहतूक चिन्हे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? आता हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62 याचं उत्तर डी अनिवार्यता हे या प्रश्नाचं काही उत्तर. अनिवार्यता म्हणजे एका ज्यात कोणती गोष्ट करणं गरजेची असतं अशा पद्धतीचा ज्यात अनिवार्यता गोलाकार चिन्ह. आणि म्हणून ज्याला आपण आदेशात्मक चिन्ह असं एकाने म्हणतो. आदेशात्मक आणि चेतावणी, वर्तुळ आणि त्रिकोण अशा पद्धतीनं जे आहेत ना हे दोन्ही अनिवार्यता दर्शवण्याचं काम गोला किंवा वर्तुळामध्ये कोणतंही चिन्ह तुम्हाला दर्शवले जर असेल तर त्या ठिकाणी
अनिवार्यता दर्शवण्याचं काम करत असतं. प्रश्न क्रमांक 63, कर्नाळा किल्ला हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर पर्याय क्रमांक 1, रायगड जिल्ह्यात. कर्नाळा हा किल्ला पण त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य कोणतं? कर्नाळा. ही कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील एका जिल्ह्यात बोर अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? अकोला. तर त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात आपल्याला माहीतच आहेत महत्त्वाची जी ठिकाणं, तर ठाणे जिल्ह्यात हाजी मलंग बाबा यांची कबर. प्रश्न क्रमांक 66, नपुंसकलिंगी नसलेला शब्द ओळखा. आता हा जो प्रश्न आहे का आपण जर बघितलं इथं नकारार्थी प्रश्न विचारले आहेत. नपुंसकलिंगी नसलेला शब्द तर आपण याकाने बघू शकतो पर्याय क्रमांक डी, पगडी. पगडी हा जो शब्द आहे स्त्रीलिंगी शब्द आहे. तर आपल्याला माहिती आहे लिंगाचे 3 प्रकार, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. तर याच्यामध्ये आपण झाड म्हणताना ते झाड नपुंसकलिंगी येतं. त्याचबरोबर वासरू म्हणताना ते वासरू नपुंसकलिंगी येतं. त्याचबरोबर फडके ते फडके म्हणजे कोणत्याही शब्दाच्या अगोदर तो हा शब्द चपलकपणे वाचलास ते पुल्लिंग असतं, ती शब्द चपलकपणे वाचलास ते स्त्रीलिंग असतं आणि ते नपुंसकलिंग. आणि म्हणून वरील 3ही शब्दांच्या अगोदर ते हा शब्द परफेक्टपणे बसतो आणि म्हणून त्या प्रश्नात नपुंसकलिंग. फक्त पगडी स्त्रीलिंगामध्ये येतं. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अतिशय सोपा प्रश्न, सगळ्यात मुलांचा बरोबर आलेला असणार आहे. तर महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात कमी घनता ही गडचिरोली जिल्ह्यात आहे. तर महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये, तर सर्वात कमी घनता गडचिरोली जिल्ह्यात. म्हणून महाराष्ट्रातील विरळ लोकवस्तीचा जिल्हा कोणता? तर प्रश्नोत्तर गडचिरोली. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा, त्याचबरोबर महाराष्ट्रात वनांचं सर्वाधिक प्रमाण असणारा जिल्हा आणि महाराष्ट्रात सर्वात विरळ लोकवस्तीचा जिल्हा. तर या 4ही प्रश्नांची उत्तर गडचिरोली. नागपूर हा जो जिल्हा, नागपूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील संत्र्याची बाजारपेठ या नावाने ओळखला जाणारा जिल्हा. त्याचबरोबर विदर्भाचं मुख्यालय, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विजेचं सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा, तर महाराष्ट्रातील हरित शहर. या सर्व प्रश्नांचे उत्तर नागपूर. तर आता नव्यानं महाराष्ट्रातील टायगर कॅपिटल असं वर्णन कोणाचं केलं जातं? तर प्रश्नोत्तर नागपूर. आणि म्हणून महाराष्ट्राची टायगर कॅपिटल नागपूरला म्हणतात, तर महाराष्ट्रातलं टायगर लँड हे चंद्रपूरला म्हणतात. ठाणे जिल्हा, आता आपण जर बघितलं तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा हा भारतातला सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठरलेला आहे. परंतु आता ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा हा पुणे ठरतो. त्याचबरोबर आशिया खंडात सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा, तर ह्याही प्रश्नाचं उत्तर ठाणे हे त्या प्रश्नाचे काही उत्तर आहे. गवताळ जमिनीचं सर्वाधिक प्रमाण असणारं आणि चिकू उत्पादनामध्ये अग्रेसर, सर्व प्रश्नांची उत्तरं ठाणे असणार आहे. त्याचबरोबर पुढील प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 72, मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांची सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमांमध्ये का बंधनकारक आहे? आता हा प्रश्न आपण जर बघितला तर हाही प्रश्न तिसऱ्यांदा रिपीट झालेला आहे. प्रश्नोत्तर सी, अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून, आणि म्हणून सीट बेल्ट लावणं कंपल्सरी आहे. याच्या अगोदर सीट बेल्ट लावणं याच्या संदर्भातलं वाहतूक अधिनियम 1988 यातलं कलम विचारलेलं होतं आणि त्यामुळे तुम्ही पुढच्या परीक्षांसाठी सीट बेल्ट आणि हेल्मेट वापरणं सक्तीचं किंवा गरजेचं याच्या संदर्भात कलमं नीट बघून ठेवायची आहेत. याच्या अगोदर 3 परीक्षांमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढील प्रश्न, कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा म्हणजे कोण? आता हा प्रश्न आपण जर बघितला तर या सर्व पर्याय नंतर प्रश्नाचं उत्तर बी, याला स्थितप्रज्ञ, ज्या व्यक्तीच्या मनावर काहीसुद्धा परिणाम होत नाही त्याला आपण स्थितप्रज्ञ असं एकाजत म्हणतो. आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर बी हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 75, हँड सॅनिटायझरमध्ये मुख्य घटक कोणता असतो? आता या प्रश्नाचं काही उत्तर पर्याय क्रमांक बी,
आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आपल्याला सर्वांना माहीत आहे कोरोनाच्या कालखंडात सर्वात जास्त हँड सॅनिटायझर याचा वापर सर्व ठिकाणी केला जातो. यातील मुख्य घटक अल्कोहोल असतो. फक्त तो आयसोप्रोपिल हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि म्हणून नीट प्रश्न बघून घ्यायचा. 75चं उत्तर बी. हा प्रश्न पहिल्यांदाच आला आहे पोलीस भरतीत. आता इथून पुढच्या परीक्षांमध्ये ह्या प्रश्नाचं रिपिटेशन तुम्हाला पाहायला मिळू शकतं. प्रश्न क्रमांक 76. वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरले जातात? तर प्रश्नोत्तर स्वल्पविराम. समजा आपण एखादी मी शाळेच्या दप्तरामध्ये वही, पेन, पेन्सिल, कंपास असे एकाच जातीचे शब्द जर आले तर त्याच्या प्रत्येक ठिकाणी ज्याला आपण कॉमा इंग्रजीमध्ये म्हणतो, मराठीमध्ये स्वल्पविराम. त्याचबरोबर एखादं वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदर दुसरी घटना सांगितली जाते, तिथं अर्धविराम दर्शवलेला असतो. तर त्याचबरोबर एखादं वाक्य पूर्ण झाल्यानंतर प्रश्नाच्या शेवटी पूर्ण विराम दिला जातो. आणि त्यामुळं हे सर्व मराठी व्याकरणातील विरामचिन्ह याच्यावर आधारलेला तो प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर प्रश्न क्रमांक 80 याचं उत्तर बी सूर्य. आता आपण जर बघितलं तर यातील हा गटात बसणारा शब्द का नाही आहेत? मंगळ, बुध, शनी हे सर्व ग्रह आहेत, तर सूर्य हा तारा आहेत. ग्रह आणि तारे भूगोलामधल्या संकल्पना तुम्हाला माहिती असेल तर ज्या वस्तूला का जे स्वतःचा प्रकाश असतो त्याला आपण तारा म्हणतो, ज्याला स्वयंप्रकाशित. तारे हे स्वयंप्रकाशित असतात. तर मंगळ, बुध, गुरु, शनी हे सर्व ग्रह आहेत कारण ते परप्रकाशी. त्यांना मिळणारा प्रकाश हा सूर्यापासून मिळतो. त्यामुळं या प्रश्नोत्तर बी. प्रश्न क्रमांक 81. मित्र या शब्दाचे अनेक वचन ओळखा. आता मित्र या शब्दाचं अनेक वचन एक मित्र, अनेक मित्रच. आणि त्यामुळं एक वचन आणि अनेक वचन या दोन्ही वचनांमध्ये मित्र हा शब्द सारखाच असतो. आणि त्यामुळं या प्रश्नोत्तर मित्र, मित्र सी पर्याय बरोबर. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 82. ऊर फुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ऊर फुटणे म्हणजेच पर्याय क्रमांक डी. प्रश्नाचं काही उत्तर अतिशय दुःख होणे, त्याला आपण ऊर फुटणे असं कजत म्हणतो. आणि म्हणून म्हणी आणि वाक्प्रचार याच्यावर 1-2 मार्काचे प्रश्न बहुतेक ठिकाणी पडलेले आहेत. नीट बघून ठेवणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 83. लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? प्रश्नाचं उत्तर ए. प्रश्नात 30 दिवस म्हणजे आपण त्याला 1 महिना म्हणतो. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 83चं उत्तर ए. 30 दिवस म्हणजे 1 महिन्याच्या आत ते लायसन पुन्हा त्याच्यासाठी अर्ज करणं आवश्यक असतं. त्याला आपण रिन्यू करणं असं कजत म्हणतो. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 84. जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालावे? आता हा प्रश्न बहुतेक मुलांना एका जम्बलिंग करणारा असू शकतो. तर हा जो प्रश्न क्रमांक 84 याचं एकाचे उत्तर सी. डाव्या बाजूने हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कोणतंही जड वाहन असेल तर हे डाव्या बाजूने चालवणं बंधनकारक असतं. आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर सी. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 85. रस्त्यातील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर प्रश्न क्रमांक 85चं उत्तर 1. पदचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी. आणि म्हणून आपल्या कजतनं ज्याला आपण झेब्रा क्रॉसिंग म्हणतो, जर त्या ठिकाणी जे पदचारी असतात किंवा प्रवासी असतात त्यांना एका बाजूकडून दुसऱ्या दुसऱ्या रस्ता ओलांडण्यासाठी केलेलं जे मार्किंग असतं त्याला झेब्रा क्रॉसिंग असं कजत म्हटलं जातं. पुढील प्रश्न क्रमांक 88. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा याला कोणत्या नावाने संबोधलं जातं? तर प्रश्नातूर कनवाळू. तर प्रश्नातूर कणव येणे म्हणजे कजत आपल्याला माहीतच आहे त्याला कनवाळू कजत म्हटलं जातं. आणि म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 बी. कनवाळू हे त्याचं उत्तर असणार आहे. 96. डोंगर या शब्दाची जात ओळखा. तर पुन्हा आपल्याला माहीतच आहे शब्दाच्या जाती यातील डोंगर हे कोणत्याही वस्तूला ओळखण्यासाठी ठेवलेलं नाम. आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर ए. नाम हे त्या प्रश्नाचं काही उत्तर असणार आहे.
त्याचबरोबर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द त्याला सर्वनाम असं कधीच म्हटलं जातं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द त्याला क्रियापद म्हटलं जातं. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला विशेषण म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 97. रस्त्यावरील दोन उभ्या अतुटक सलग पिवळ्या रेषा काय दर्शवतात? तर या प्रश्नाचं उत्तर इतर वाहनांना ओलांडण्यास सक्त मनाई. पर्याय क्रमांक 1 हे त्या प्रश्नाचं काही उत्तर. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे रस्त्यावर दोन उभ्या सरळ रेषा ज्या दर्शवलेल्या असतात तर इतर वाहनांना ओव्हरटेक करण्यास मनाई केलेली असते. तर हे दर्शवण्याचं काम करत असतात. आता बहुतेक मुलांना इथं पर्याय क्रमांक सी यू टर्न, आपल्याला का यू टर्न याच्यामध्ये हा यू आकार किंवा इंग्रजी जो आद्याक्षर आहे हे त्याच्यासारखं सिम्बॉल एकाजित केलेला असतो. अशा पद्धतीनं प्रश्न. त्यानंतर 99. जसे मांजर उंदीर तशाच पद्धतीनं, तर तसे या ठिकाणी जोडी ओळखायची होती आणि म्हणून या ठिकाणी जे आहेत ना सिंह आणि हरिण. तर एकाच्यात पर्याय क्रमांक डी. 99 ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक डी. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एकाच्यात शिकार करणारा आणि त्याचा असणार जे भक्ष्य, तर याची जोडी जुळवायला सांगितले. मांजर उंदराच खाते किंवा तिचं भक्ष्य, तशाच पद्धती सिंह हा जो जंगलचा राजा आहे त्याचा काही भक्ष्य हरिण. आणि शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर या ठिकाणी जे आहेत प्रश्नात डी रायपूर. तर या ठिकाणी भारतामध्ये अणुवीज प्रकल्प नाही आहेत. तर हा प्रकल्प, तर मग भारतातले अणुवीज प्रकल्प कोणत्या ठिकाणी? कैगा हा जो आहे भारतातला अणुवीज प्रकल्प, कैगा हे कर्नाटक राज्यामध्ये आहेत. काकरापारा हा भारतामधला गुजरात राज्यामध्ये असणारा प्रकल्प आहे. आणि तारापूर हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पालघर या जिल्ह्यामध्ये तो एकाजित आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं प्रश्न क्रमांक 89 हा जो एकाने प्रश्न एकाने विसरून राहिलेले आहेत, नीट बघायचं आहे. तर गिअर असलेल्या वाहनांचे लायसन चालकास किती वर्षानंतर करून घेता येते? तर या प्रश्नाचं तर 18 वर्षे. पर्याय क्रमांक 1. तर आपल्याला माहिती आहे कोणतंही गिअरचं वाहन असेल त्याचं लायसन काढण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ही 18 वर्षे आणि म्हणून प्रश्नाचं तर 18 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89. पुढील प्रश्न क्रमांक 90. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती ही सदरची पंक्ती खालीलपैकी कोणत्या संताची आहे? तर आताच ज्या संताचा आपण एकाने उल्लेख केला संत तुकाराम एका जे आहेत ह्या प्रश्नाचं काही उत्तर आपल्याला माहीतच आहेत. मी आत्ता जे सांगितलं होतं महाराष्ट्र शासनाचा वनग्राम योजना याला संत तुकारामांचं नाव दिलेलं आहे. तर संत तुकारामांचीच एकाने वृक्ष त्याचबरोबर पक्षी आणि प्राणी यांचं वर्णन करणारी ही प्रसिद्ध एकाने ओवी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरी आळविती ही रचना संत तुकारामांची आहे. आणि म्हणून संत तुकाराम या व्यक्तीच्या संदर्भात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव या सर्व व्यक्तींच्या संदर्भात आपण माहिती घेतलेलीच आहेत. तर या ठिकाणी संत रामदास, तर आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु असं कोणाला संबोधलं जातं? तर प्रश्नात्तर समर्थ रामदास. त्याचबरोबर समर्थ रामदास या व्यक्तीचं कजत नाव तुम्हाला जे सर्वांना कजत माहितीच असेल तर नारायण सूर्याजी ठोसर या नावाने ओळखला जाणारा महाराष्ट्रातील एखादे संत कोण? तर प्रश्नात्तर संत रामदास. त्याचबरोबर संत रामदासांचं समाधीस्थळ महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सज्जनगडाच्या पायथ्याशी सातारा जिल्ह्यात. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 91. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? आता या प्रश्नाचं उत्तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक सी. तर आपल्याला माहीतच आहे स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारताचं पहिलं हंगामी मंत्रिमंडळ पंडित नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली अस्तित्वात आलं होतं. तर त्यावेळेस कायदामंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. मौलाना आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक 92. मारावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्नवी अव्यय कोणते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी परी. तर या परी पण परंतु किंतु नुनतो बोधक उभयान्नवी अव्यय आणि म्हणून परी हा शब्द
काहीतरी एखाद्यात कमी किंवा उणीव दोष दर्शवण्याचं काम करत असतो आणि म्हणून परी हे न्यूनत्वबोधक उभ्यानं व्यावे. पुढील प्रश्न, मी रमेशला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. आता जे आहेत हे वाक्य आपण जर बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर 93 सी रमेशला. आता बघा इथं मारणारा कोण, मी हा कर्ता झालं, तर मारण्याची क्रिया कोणावर घडलेली आहेत, रमेशवर, आणि त्यामुळं रमेशला हे या वाक्यातील कर्म ओळखायचं आहे. त्याचबरोबर म्हणजे, कारण, यास्तव ही खालीलपैकी कोणती अव्यय आहेत, तर ही सर्वच्या सर्व पर्याय क्रमांक बी ही उभयान्नवी अव्यय आहेत. आणि म्हणून एखाद्यात आत्ताच आपण अव्ययाचे प्रकार बघितलेत, शब्दयोगी अव्यय, उभयान्नवी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय. यातील सर्व शब्द दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात, म्हणून त्यांना उभयान्नवी अव्यय असं एकाने म्हटलं जातं. उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोडणे. त्याचबरोबर सदाचार या शब्दाचा एका योग्य संधिविग्रह निवडा. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी सत अधिक आचार. तर आपल्या काळात माहिती आहेत सत अ अधिक आ बरोबर आ, अशा पद्धतीनं हे स्वर संधीचं एकाने उदाहरण. अशा पद्धतीनं या संपूर्ण प्रश्नाचे संपूर्ण विश्लेषण आपण एकाने घेतलेले आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर प्रथमच आपल्या चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.